श्रद्धेचा बाजार मांडणारे जेव्हा वासनेचे व्यापारी होतात तेव्हा उभा महाराष्ट्र हादरतो। पण जेव्हा याच काळ्या कृत्यांवरचा पडदा उघडण्याचा प्रयत्न एखादी कलाकृती करते तेव्हा सत्तेच्या सिंहासनालाही हादरे बसू लागतात। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकाच नावाची आणि एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे, महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्सची। दिग्दर्शक स्वरूप सावंत यांचा हा आगामी चित्रपट केवळ एक मनोरंजन नाहीये, महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत काळ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या अशोक खरात प्रकरणाची चिरफाड करणारा हा सिनेमा ठरणार आहे। या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतानाच आता या प्रकरणाला एक भयंकर आणि गंभीर वळण मिळालंय। चित्रपटात एका अत्यंत महत्त्वाच्या आणि वादग्रस्त राजकीय महिलेची भूमिका साकारत असणारी मराठमोळी अभिनेत्री दीपाली सय्यद हिला थेट जीवे मारण्याच्या आणि राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्यांचे फोन आलेत म्हणे। काय आहे हा संपूर्ण वाद आणि कोण आहे या धमक्यांमागे? अशोक खरातच्या या पापाच्या साम्राज्याचा इतिहास नेमका आहे तरी काय, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। भोंदू अशोक खरातवर महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स हा चित्रपट येतोय आणि चित्रपटात दीपाली सय्यद या महाराष्ट्रातील एका बड्या महिला नेत्याची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये वाऱ्यासारख्या पसरल्यात। त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच दीपाली सय्यद यांच्या फोनची रिंग देखील खणखणू लागली। समोरून येणारे आवाज ओळखीचे नव्हते, पण त्या आवाजांमधील दहशत आणि रोष सिस्टीमला हलवणारा होता, हादरवणारा होता। हा चित्रपट करायचाच नाही, हा रोल स्वीकारायचाच नाही। जर स्वतःचा राजकीय आणि वैयक्तिक करिअर सुखात घालवायचा असेल तर खरात फाइल्स मधून लांब राहा, तर खरात फाइल्स पासून लांब राहा, अशा धमक्या त्यांना मिळाल्या। धमकी देणाऱ्यांनी केवळ दीपाली सय्यद यांनाच नाही तर त्यांच्या टीमलाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये केवळ गुन्हेगारी जगतातील लोक नसून काही हाय प्रोफाईल राजकीय महिला नेत्यांचेही फोन आल्याचा खळबळजनक खुलासा दस्तूर खुद्द दीपाली सय्यद यांनी केलाय। तुझं राजकीय करिअर मातीत मिळवू अशा शब्दांमध्ये त्यांना धमकावण्यात आलंय। खरात प्रकरणात महत्त्वाच्या राजकीय महिला नेत्या म्हणजे रुपाली चाकणकर या आहेत। खरात प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलाय आणि त्यांचं राजकीय करिअर जवळपास संपुष्टात आलंय। या चाकणकर यांच्या भूमिकेमध्ये दीपाली सय्यद असणार आहेत अशी चर्चा आहे। त्यामुळे चाकणकरांच्या कार्यकर्त्यांनी दीपाली सय्यद यांना धमक्या दिल्या असाव्यात अशी चर्चा आहे। मात्र दीपाली सय्यद यांनी ठामपणे एका मराठी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितलंय की अशोक खरात प्रकरणावर चित्रपट तयार होत असताना कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणं चुकीचं आहे। मला काही दिवसांपासून धमकीचे फोन येत आहेत, काही लोक हा चित्रपट करू नका, हा रोल स्वीकारू नका असं सांगतायत, मात्र मी कलाकार आहे आणि माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे। त्यांनी पुढे असंही सांगितलं की काही राजकीय महिला नेत्यांकडूनही आपल्याला फोन आले, राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। मी या दबावाला घाबरणारी नाही। या सर्व प्रकाराबाबत मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। आता हा विषय केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो आता राज्याच्या सुरक्षिततेशी आणि सिस्टीमशी जोडला गेलाय। म्हणूनच दीपाली सय्यद यांनी जाहीर केलंय की त्या या संपूर्ण प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत आणि या धमकी सत्राचा पर्दाफाश करणार आहेत। या चित्रपटाला महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स असं नाव का देण्यात आलं, तर अमेरिकेतील अब्जाधीश जेफ्री एप्स्टीन यानं ज्याप्रमाणे जगभरातील बड्या राजकारण्यांना, सेलिब्रिटींना आपल्या सेक्स रॅकेट आणि ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात ओढलं होतं, अगदी तसंच काहीसं जाळं महाराष्ट्रात या भोंदू अशोक खरातनं विणलं होतं। अशोक खरात नावाचा हा माणूस स्वतःला आध्यात्मिक गुरु, ज्योतिषी आणि सिद्ध पुरुष म्हणून सांगत होता। महाराष्ट्रात जिथं विज्ञानाची कास धरली जाते तिथंच दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धेचा फायदा घेऊन खरातनं आपलं बस्तान बसवलं होतं। खरात हा केवळ सामान्य लोकांपुरता मर्यादित नव्हता, त्याचे संबंध मंत्रालयातील बड्या नेत्यांपासून पोलीस प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांपर्यंत आणि उद्योगपतींपर्यंत होते। आशीर्वाद देण्याच्या बहाण्यानं सुरू झालेल्या या साम्राज्यात हळूहळू आर्थिक गैरव्यवहार, लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचं रॅकेट सुरू झालं।
दीपाली सय्यद यांनी चित्रपटातील आपला नेमका रोल जरी गुपित ठेवला असला तरी त्यांनी दिलेला इशारा खूप काही सांगून जातोय। त्यांनी म्हटलंय, मोठमोठे लोक या खरात प्रकरणात सामील आहेत। हे पांढरपेशी चेहरे समाजासमोर आलेच पाहिजेत। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक लाईन असते, ती आपल्याला माहिती असली पाहिजे। आपण कुणावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेला कळायला हवं। जेव्हा सत्य हे काल्पनिक कथेपेक्षाही जास्त भयानक असतं, तेव्हा चित्रपट हे समाज प्रबोधनाचं आणि क्रांतीचं माध्यम ठरतं। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच जी खळबळ उडवून दिली आहे, त्यावरून एक स्पष्ट होतंय की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वादळी ठरणार। दीपाली सय्यद यांना येणारे धमक्यांचे फोन हे सिद्ध करतायत की अशोक खरात जेलमध्ये असला तरी त्याचे बॅकरूम गॉडफादर्स अजूनही बाहेर मोकळे फिरतायत आणि ते घाबरलेले आहेत। कलाकारांवर दबाव आणून सत्य दाबता येत नाही, हा इतिहास आहे। आता पुढच्या महिन्यात या चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर दीपाली सय्यद नेमकं कोणतं रूप पडद्यावर साकारतायत आणि 2 ऑक्टोबरला चित्रपटगृहात कोणता महास्फोट होतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत। हा केवळ चित्रपट नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला लागलेली कीड उघड करणारं एक सिनेमॅटिक वॉर ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।